आता एंटर होऊया आपण कशेडी बोगद्या. चलो, फायनली ट्रेन दिसलेली आहे. ट्रेलर दिसलेला आहे आपल्याला हातखंब्यापर्यंतचा. ये तूफान आ गया, अरे बाप रे. दोस्तों, आप सभी का लद्दाख में स्वागत है. लांजाचं बाजारपेठ. फायनली मित्रांनो, आपण कणकवलीला पोहोचलेलो आहे. हे गाईज अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. मी साहिल आणि आपण सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल प्रवासी साहिलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आहे मुंबई गोवा हायवेवरती आणि आज मी चाललो आहे मुंबई गोवा हायवेवरून कणकवलीला आपल्या होंडा SP 125 सोबत. आजपर्यंत आपण कणकवलीपर्यंत 4 वेळा बाईक राईड केली होती. एकदा पुणे सातारा गगनबावडा घाट मार्गे, एकदा मुंबई गोवा हायवेवरूनच संगमेश्वर साखरपा देवरुख मार्गे आणि दोनदा मुंबई गोवा हायवेवरूनच निवळी पाली मार्गे. आज पण आपण मुंबई गोवा हायवेवरूनच जाणार आहोत कणकवलीपर्यंत. पण आज आपण एकही शॉर्टकट यूज करणार नाही आहे. मागच्याला प्रत्येकाला गेलेलो ना काही ना काय तर शॉर्टकट यूज व्हायचा, पण आता आपण शॉर्टकट यूज करणार नाही आहे कारण की तुम्हाला हायवेची परिस्थिती दाखवायची आहे म्हणून. आणि त्यासोबतच मुंबईवरून कणकवलीपर्यंत आपली गाडी टोटल कितीचा मायलेज देते, किती लिटर पेट्रोल खाते आणि किती रुपयात आपल्याला कणकवलीला पोहोचवते ह्याची इन डिटेल माहिती देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. फुल टाकी भरून आपण मायलेज टेस्ट किती रुपयात पोहोचवलं आहे सगळं दाखवणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ आहे ना पूर्ण बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओला आपण करूया इथून नाही पनवेलपासून सुरुवात. सो रेडी, चलो आज अकेला यू, लेट्स गो. तर आपण आता आपल्या गाडीकडे आलेलो आहे. वाजले आता सकाळचे 4:57 आणि जस्ट आपली गाडी आणि आपण झालो आहे रेडी. आणि इथं तुम्ही पेट्रोलचं इंडिकेटर बघू शकता, लाकलूक होतं आहे म्हणजे पेट्रोल कमी आहे. तर सगळ्यात अगोदर पेट्रोल पंप शोधूया. चला, सकाळी आपण प्रॉपर 5चा टाईम ठेवलेला पनवेल इथून गाडी सोडण्यासाठी आणि वाजले 4:58, 2 मिनटं अगोदरच गाडी सोडलेली आहे. नाहीतर अगोदर कसं व्हायचं 10-15 मिनटं आपण उशीरच निघायचो. आज फर्स्ट टाईम आपण टायमावरती निघालो. तर बघूया, कणकवलीला तर पोचायचा टाईम आपण संध्याकाळी 5:30 ते 6पर्यंत ठेवला आहे. 6पर्यंत पोचतो तरी भरपूर झालं कारण की गाडी जी आहे ना आपण आरामात चालवणार आहे, काही घाई करणार नाही, गडबड नाही. 50-60च्या आसपासच ठेवणार आहे. त्यात कसं आहे, काल मी चेक केलं ना कळंबोलीला खूप गर्दी होती, म्हणजे गावी जाणाऱ्या लोकांचे आहे ना खूप ट्रॅफिक होतं. तर आज बघूया आपल्याला ट्रॅफिक वगैरे बघायला भेटतं आहे का हायवेवरती. विषय असा आहे की कालच फुल करणार होतो टाकी, पण बोललो काल भरण्यापेक्षा निघताना कसं तुम्हाला पण दाखवीन टाकी आपली किती लिटरची आहे, किती रुपये जाणार आपले टाकी फुल करायला, ते सगळं दाखवायचं होतं म्हणून काल मी पेट्रोल भरला नाही. पनवेल स्टेशन नजीक आता आपण आलेलो आहे. तर पेट्रोल पंप सर्च केलं असता तर हायवेवरती तर आपल्याला भरपूर पेट्रोल पंप दिसत आहेत आणि पळसपे फाट्यानजीक आणि आपल्याला पेट्रोल पंप बघायला भेटतो आहे. त्यामुळे पनवेलमध्ये सिटीमध्ये न जाता आपण डायरेक्ट पडणार मुंबई गोवा हायवेच्या दिशेने पळसपे फाटा जो आहे ना तिकडे. तर तिकडे जाऊन आपण पेट्रोल भरणार आहे, फुल टाकी करणार आहे. फुल टाकी करण्याचं रिझन हेच की पेट्रोल ज्या पॉईंटपर्यंत येणार ना त्या पॉईंटचा मी फोटो काढणार आणि जसं आपण कणकवलीला पोहोचणार तर तसं आपण पुन्हा एकदा पेट्रोल रिफिल करणार आणि त्याच पॉईंटपर्यंत पेट्रोल भरणार ज्या पॉईंटमध्ये आपण आता भरलेलं. तर कसं आहे, आपल्याला गाडीने टोटल पेट्रोल किती खाल्लं आहे, टोटल ॲव्हरेज किती दिलं आहे आणि आपल्याला किती रुपये लागलेत कणकवलीपर्यंत पोचायला ह्याची इन डिटेल माहिती तुम्हाला यावेळेला सांगता येईल. मागच्या वेळेला मी ज्या 4 वेळा राईड केलेली ना त्या तुम्हाला इन डिटेल माहिती देऊ शकलो नव्हतो, फक्त ॲव्हरेज सांगायचं की अमुक ॲव्हरेज भेटलं आहे. त्याला आपल्याला प्रॉपर माहीत पडेल की ॲक्च्युली आपण मुंबईवरून गाडी सोडणार होतो कणकवलीला जाण्यासाठी, पण झालं असं ना काल भरपूर कामं असल्यामुळे आपल्याला म्हणजे बोलतात ना रात्री मुंबईला जायला भेटलंच नाही, म्हणजे उशीरच झालेला आपल्याला 12 तर पनवेलमध्येच वाजलेले. तर बोललो आता घरी जाण्यापेक्षा भावाकडे जातो आणि पनवेलवरूनच बाईक स्टार्ट करतो. प्रत्येकाला आपण मुंबईवरूनच सुरुवात केलेली, पण यावेळेला जरा लोकेशन चेंज झालं आपलं पनवेलवरून. खैर कोई बात नाही, किती 30 ते 35 किलोमीटरचा फरक आहे. आणि समोर आता आपल्या आलेला आहे मुंबई पुणे हायवे, म्हणजे मुंबई गोवा हायवे बोला की मुंबई पुणे हायवे बोला दोन्ही एकच आहे.
इथून आता आपण घेणार लेफ्ट. उजव्या बाजूला आहे पनवेलची सिटी आणि डाव्या बाजूला पुणे गोवा. गाडी बंद पडण्याच्या अगोदर पेट्रोल भरून घेऊया. पेट्रोल पंप तर चालू आहे त्यामुळे टेन्शन नाही आहे. तर मस्तपैकी टाकी फुल करूया. फुल करायची. अजून 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 तब से भर रही है, ऊपर ही हो तब से भरी ही आ रहे. से बड़ा डाके अपाची नाही नाही होंडा आहे. बघ का माझा एक फोटो काढायचा. नाही नाही बरं थँक्यू. खरं सांगू ना, जेव्हापासून मी गाडी घेतली आहे तेव्हापासून ते आतापर्यंत मी कधीच गाडीची टाकी आपली फुल केलेली नाही, जी आज केली. आणि अगोदर मला वाटलेलं की गाडीची टाकी असेल म्हणजे भारी 13, 13.5, 14 लिटरची असेल. पण इथं आल्यावरती पेट्रोल किती भरलं माहिती आहे का? 15.45. मी जे बघितलेलं एक मिनिट फोटो पण काढला आहे. हे बघा 15.42 लिटर पेट्रोल भरलं आणि 1600 पेट्रोल गेलं आहे. म्हणजे एवढी मोठी टाकी आहे होंडा SP 125ची. तर सगळ्यात पहिला जे क्वेश्चन होतं की टाकी किती लिटरची असते तो सॉल्व झालेलं आहे. आता दुसरं क्वेश्चन हे आहे की गाडी किती लिटरमध्ये आणि किती रुपयात गावी पोचते. तर चला पनवेलवरून आता आपण गाडी सोडूया. बाय द वे हे आहे पनवेलचं पळसवे फाटा आणि इथून जर सरळ गेलो तर पुण्याच्या दिशेने आणि राईट मारला तर आपलं मुंबई गोवा हायवे. अरे सॉरी हे बघा आत्ता बरं झालं लक्षात आलं माझ्या की अजूनपर्यंत आपण आपलं ट्रिप ए आणि ट्रिप बी रिसेट केलं नव्हतं, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर मी ॲव्हरेज दाखवीन. ते बघताय तुम्ही इकडे काय रिसेट केलेलं नाही आहे. आता रिसेट करूया. अगोदर ट्रिप ए आपलं 655 दाखवते, त्याला करूया रिसेट. ह्याच्यात फायदा काय माहिती आहे का? टोटल किलोमीटर्स पण माहीत पडतात आणि आपल्या गाडीने ॲव्हरेज किती दिलं आहे ते सुद्धा माहीत पडतं. आता इथून आपल्याला प्रॉपर ॲव्हरेज पण दाखवणार आहे. बघा तुम्ही बघताय ॲव्हरेज शो करत नाही आहे आणि ट्रिप ए पण 0 दाखवलं आहे. वाजलेत 5:23. आता आपण ज्या ठिकाणी आहोत ना त्या ठिकाणाहून कणकवलीचं अंतर दाखवलेलं आहे 394 किलोमीटर. म्हणजे भारी 400 किलोमीटर पकडा, कारण की इथं कसं शॉर्टकट वगैरे दाखवलेत. आज आपण शॉर्टकट वगैरे काहीच मारणार नाही आहे. प्रॉपर मुंबई गोवा हायवेवरून कणकवलीपर्यंत पोहोचणार. भले खड्डे किती असू देत काही असू देत, जेणेकरून तुम्हाला दाखवता येईल, अपडेट देता येईल की प्रॉपर हायवेचं काम किती झालेलं आहे. दाखवलेला टाईम 7.5 तास. 7.5 तास तर नाही, तुम्हाला तर माहीतच ना. तुम्ही जर अगोदरपासून माझे व्हिडिओ बघत असाल तर आपण आरामात जातो, काही घाई करत नाही काय नाही. आणि टायमिंग जो आहे ना आपण थांबायचा 5चा टायमिंग ठेवलेला पनवेलचा, 8चा माणगाव, 8:45चा महाड, 9:30चा पोलादपूर, 11:30चा खेड, 12:15चा चिपळूण, 1:30चं संगमेश्वर, 3:30चा लांजा, 4:30चं राजापूर आणि 6चं कणकवली. तर बघा ह्या टाईमच्या हिशोबाने आपण कणकवलीपर्यंत पोहोचतो आहे का. टाईम लिहिण्याचं कारण काय माहिती आहे का? म्हणजे आपल्याला कुठेही म्हणजे जास्त ओव्हर टाईमपास झाला ना तर माहीत पडतं अरे की आपण उशीर झालो आहे. त्याच कारणाने मी टाईम लिहून ठेवतो. बाकी त्याचं काय एवढं मी डिटेलमध्ये लक्ष देत नाही. फक्त एंडिंगलाच माहीत पडतं हा आपण टाईमला पोचलो की नाही. चलो अब यहाँ से लेते हैं राइट. अरे खड्डा. इथून पळसवे फाटावरनं राईट घेतल्यानंतरला प्रॉपर आपला मुंबई गोवा हायवे सुरू झालेला आहे, NH 66. चला फटाफट आता जो आपला इथं 15 ते 20 मिनटं
टाईम आपण जे थांबून राहिलेलो ना तो आता आपण करूया कवर आणि 8 वाजेपर्यंत माणगावला पोचतोय की नाही हे आता माहीतच पडेल. सकाळचे 5:48 झालेत आणि आजूबाजूला धुकं बघू शकता तुम्ही. क्या बात आहे. तारीख आहे आज 1 मे. 1 मेमध्ये आपल्याला असं धुकं बघायला भेटतंय. म्हणजे पडतं असं नाही पण बोलतात ना बघितलं ते असं वाटतं की थंडीमध्ये राईड करतोय. माहीत आहे आता थोड्याच वेळात आहे ना तापमान जाणार 38 ते 40 डिग्रीपर्यंत. पण हा व्ह्यू लय भारी म्हणजे मस्त थंड गारवा वाटतोय. आपल्याला आता ओव्हरटेक मारत आहे गुजरातची एस टी बस. गुजरातवरून आलेली एस टी आहे ती सुरत महाड. बघा समोर आपल्या लालपरी थांबलेली आहे. ट्रेन आगाराची एस टी बस आहे ही. एक साथ गुजरात एस टी आणि MSRTC दोघांनाही ओव्हरटेक मारलेलं आहे. बाकी ज्या एस टीला आपण ओव्हरटेक मारलेला ती एस टी आपल्याला ओव्हरटेक मारत आहे आता. चलो दोन्ही गाडीनी बदला घेतला यार. पहिले एस टीने बदला घेतला नंतरला गुजरातच्या एस टीने बदला घेतला. बोलता है भाई तुम हम लोग को ओवरटेक मारा कैसा. जाने तो भाई उनसे पंगा नहीं लेने का. पुढे काम चालू आहे वाहने सावकाश चालवा असा बोर्ड लिहिलेला होता मागं आणि समोर बघा काम चालू आहे. जस्ट आता आपण कासू गावातनं बाहेर आलो आहे म्हणजे कासू गाव मागं गेलेलं आहे आणि इकडे एक डायव्हर्सन आपल्याला बघायला भेटलं आहे पहिलं. भले एक साईड बंद आहे एकच साईड चालू आहे पण प्रॉपर चालू आहे. म्हणजे कसं आहे काम चालू असल्यामुळे खड्डे बिड्डे तरी आपल्याला इथं बघायला भेटले नाही त्यामुळे काही प्रॉब्लेम तर नाही आहे. फक्त काय दिवसाला थोडीशी ट्रॅफिक लागू शकते जेव्हा बाजाराची वगैरे वेळ असेल तेव्हा. इकडं जरा जास्त छोटा रस्ता आहे. इकडं तर दोन्ही लेन जे आहे त्यांचं काम चालू आहे. छोटासा ब्रिज होतो तयार. चला तर फायनली रस्त्याचं जे काम चालू होतं ते इथपर्यंतच होतं. तिथून आता पुन्हा आपला सुसाट रस्ता दिसलेला आहे. मला वाटतं 1 किलोमीटरपर्यंत तरी काम चालू असेल कासूच्या नंतरला. हो 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 खूप जबरदस्त असा आपल्याला सनराईज पाहायला भेटलेला आहे. वाजले सकाळचे 6:34 आणि हे बघा इतक्यात हरवलेले डोंगर आणि जस्ट लेफ्ट साईडला सनराईज. क्या व्यू है क्या जबरदस्त व्यू है. आता आपण पोचलो आहे नागोठणेला आणि इकडं तुम्ही बघताय अजूनपर्यंत तरी इकडं फ्रीजचं काम झालेलं नाही आहे त्यामुळे वाहतूक बघताय तुम्ही. एक मात्र आहे की इकडं देखील
थोड्या वेळात ट्रॅफिक नक्की बघायला भेटणार रात्रीच्या वेळेला ओला आणि बाजारपेठच्या वेळेला. नुसता खाडखूड. अरे बापरे, इकडे धूळ तर भरपूर धूळ आहे. पहिले काच खाली घेतो. समोर कोकण रेल्वेचा ब्रिज. जसा ब्रिज येतो तसा पुन्हा आपल्याला चांगला रस्ता बघायला भेटलेला आहे. बाकी मेन नागोठणेमध्ये तर अजूनही काम चालू आहे रस्त्याचं. हळू नका करू घाई, हे जीवन पुन्हा नाही. आपल्या डाव्या बाजूला एक रस्ता गेला आहे जिथून तुम्ही डायरेक्ट पाली आणि खोपोलीला जाऊ शकता. पाली आहे इथून 8 किलोमीटर आणि खोपोली आहे 48 किलोमीटर. इथून तुम्ही पुण्याला देखील जाऊ शकता. मुंबई पुणे जो एक्सप्रेसवे आहे ना तिथे देखील जाऊ शकता. पनवेल नंतरला आणि कोलाड याच्या अगोदर आपल्याला पहिला टोल नाका दिसलेला आहे इथं. त्याचं अजून तरी बांधकाम झालेलं नाही आहे. बाकी कोलाड याच्या अगोदरचा तुम्ही घाट बघितला असणार. मस्तपैकी काम झालेलं आहे घाटाचं त्या. काय कोलाड नंतर आपल्याला ट्रॅफिक बघायला भेटते. काय बात आहे. काय रिझन असेल या ट्रॅफिकचं. चला सुटलं ट्रॅफिक. असं वाटलेलं खूप लांब लचक असेल ट्रॅफिक, पण असं नव्हतं. लवकरात लवकर काम भारी झालं आणि पुन्हा एकदा चांगला हायवे सुरू झाला आहे. तुम्ही माझ्या डावी साईडला बघताय हा जो रस्ता आहे ना तो माणगावचा बायपास आहे, जो अजूनपर्यंत तरी तयार झालेला नाही आहे. आणि हा रस्ता जातो माणगाव सिटीतून. जेव्हा हा बायपास तयार होईल तेव्हा माणगाव सिटी जी आहे ना पूर्ण बायपास आपण माणगावच्या बाहेर पडू. म्हणजे कसं आहे वेळेची बचत होणार. आता कसं आहे आपल्याला माणगाव सिटीतून बाहेर जावं लागेल. आता थोड्याच वेळात माणगाव सिटी येत आहे. विचार केलेला तिकडे थांबीन, पण तशी तहान वगैरे काय लागलेली नाही आहे आणि चहा पिण्याचा मूड नाही आहे सध्या. त्यामुळे आपण आता माणगाव सिटीला स्किप करणार आहोत. आपल्या डाव्या बाजूला आहे नवीन तयार झालेलं माणगावचं रेल्वे स्टेशन.
बाहेरून खूप छान वाटत होतं. ट्रेन वगैरे तर कोणती थांबलेली दिसत नाही आहे. हालांकी आता वेळ झालेली आहे वंदे भारत आणि जनशताब्दी एक्सप्रेस येण्याची. आता वाजले सकाळचे 7:48 आणि जस्ट आपण माणगाव सिटी क्रॉस केलेली आहे आणि इकडे यायचं आपण वेळ ठेवलेली सकाळी 8 वाजताची. पण आपली गाडी बोलतात ना वेळेच्या अगोदर आलेली आहे. 12 मिनटं अगोदर आपण माणगाव सिटीज क्रॉस केलेली आहे आणि थांबलो इथं. कंटिन्यू 95 किलोमीटर गाडी चाललेली आहे पनवेलपासून. मला थोडक्यात हायवेची अपडेट देऊ ना तर पनवेलपासून माणगावपर्यंत रोड तर एकदम भारीच आहे. फक्त आहे ना मध्ये कासू, नागोटणे आणि कोलाड या 3 ठिकाणी ना आपल्याला या 3 ठिकाणच्या आसपास कामं बघायला भेटतात. त्यामुळे जराशी ट्रॅफिक पण बघायला भेटतं आणि डायव्हर्शन देखील थोडेफार बघायला भेटतात. तर 5 मिनटं थोडं इथं थांबणार. चहा प्यायला थांबलो असतो माणगावला पण जराशी ट्रॅफिक होती. तर बोललो ट्रॅफिकमध्ये गाडी थांबवण्यापेक्षा पुढंच कुठंतरी जाऊन थांबूया. महाड जे आहे ना ते इथून 30 किलोमीटरच्या अंतरावर असेल आणि त्यानंतरला येणार पोलादपूर महाडवरून 18 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि विचार केलेला नाश्ता वगैरे काय मध्ये कुठं थांबीन पण नको बोललो. डायरेक्ट आपण पोलादपूरलाच थांबूया. देन तिथं जरा आराम करूया आणि गाडीला पण थोडं रेस्ट देऊया अर्धा पाऊण तास. तर चला माणगाववरून आपण आता निघूया. पनवेल येथून 120 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर केल्यानंतरला आपण आता पोहोचलो आहे महाडला. आणि माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता महाड येथील सुप्रसिद्ध गांधारपाले लेण्या. लय भारी वाटतात हायवेच्या बाजूनीच बघायला. आणि वाजलेत आता सकाळचे 8:27 आणि महाडला आपण यायचा टाईम आपला ठेवलेला 8:45चा. म्हणजे जवळपास आपण 20 मिनटं लवकर आलेलो आहे महाडला. तर विचार केला 20 मिनटं आपण पुढे जाण्यापेक्षा इकडचे ड्रोन शॉट्स होऊन जाऊ देत. मी खूप वेळा विचार केलेला इकडे येऊन एकदा एखादी व्हिडिओ वगैरे बनवीन मी यूट्यूबची पण पॉसिबल होत नाही. आणि आता आपल्याला जर आयता वेळ भेटला आहे तर मग रायता कशाला करायचा. चला जाऊया आपण अगोदर खाली जाऊया आणि खाली जाऊन तिकडून ड्रोन शॉट घेऊया. बघूया आपल्याला जमता आहेत का. आपण आलो इकडच्या ब्रिज खाली आणि बाजूला तुम्ही बघू शकता लेणीच्या दिशेने जाणारा इथं मुख्य गेट आहे आणि ह्या बाजूला आहे लेण्या. तर जास्त उशीर नको करूया, काढूया आपला ड्रोन आणि जेवढे होईल तेवढे इकडचे काढूया अप्रतिम ड्रोन शॉट. तर तुम्ही राहा रेडी. तर चला 3, 2, 1.
गांधारपाली लेण्यांचे थोडक्यात ड्रोन शॉट घेऊन आता आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला. आणि ड्रोन शॉट कसे वाटले एकदा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि या बाजूला तुम्ही बघताय महाड सिटीमध्ये जायचं असेल तर या ब्रिज खाली लेफ्ट घ्यायचं आहे. ब्रिज खाली लेफ्ट घेऊन पुन्हा राईट मारून त्या बाजूला आहे महाडची सिटी. सकाळचे वाजलेत 9:08 आणि आपण जस्ट पोचलो आहे पोलादपूरला. आपल्या इकडं पोचायची वेळ होती 9:30ची. आपण 20 मिनटं लवकर आलेलो आहे. आता घेणार आहोत एक मोठा ब्रेक, म्हणजे तासभरचा ब्रेक घेणार आहोत. तिथं कसं नाश्ता वगैरे करू, गाडीला पण जरा आराम भेटेल. आणि टोटल आतापर्यंत आपण 141 किलोमीटर गाडी चालवलेली आहे पनवेल येथे. तर हॉटेल आलेलं आहे, तिकडे आपण बसूया आणि काय नाश्ता पाणी आहे का बघूया चांगलं. इकडं बघा लग्नाची वरात चाललेली आहे. आता आपण आलो आहे पोलादपूर येथील हॉटेल सायली गार्डन धाब्यावरती. आणि इकडे आपण घेतलं आहे एक मिसळपाव आणि चहा. मिसळपाव बघू शकता, भूक लागली आहे खूप, त्यामुळे जास्त काही बोलत बसत नाही आहे. बाकी हा तुम्ही ढाबा बघू शकता. चला तर आता तासभर आराम केल्यानंतरला आपण आपला प्रवास कंटिन्यू करूया कणकवलीच्या दिशेने. आणि थोड्याच वेळात सुरू होणार आहे कशेडी घाट. थोड्याच वेळात काय समोरच आपल्याला वळणं दिसत आहेत कशेडी घाटातले. आणि सर्वात प्रमुख आकर्षण सध्या तर तुम्हाला माहितीच आहे कशेडी बोगदा. तर तिथून आपण जाणार आहे माणगाव ते पोलादपूरपर्यंत. हायवे अपडेटबद्दल जर बोललं गेलं ना तर लोणेरे आणि टेम्पले करून एक गाव आहे वीरच्या अगोदर. तिकडे आपल्याला जरा कामं बघायला भेटतात, त्यामुळे तिथं खूप सारे डायव्हर्शन आहेत, थोडीशी ट्रॅफिक पण लागते. बाकी त्यानंतरला वीरच्या नंतरला रस्ता तर एकदम सुसाटच आहे, तुम्ही बघितलंच असणार. आणि घाट पण आपला एकदम सुसाट आहे, कुठं आपल्याला म्हणजे जास्त काय खड्डे नाही काय नाही, डायरेक्ट म्हणजे बोलतात ना खेडपर्यंत तर आपल्याला सुसाट रस्ता आहे. तर चला आता आपला घाट सुरू झालेला आहे कशेडी. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी घाट तर नॉर्मल दाखवणार नाही, नॉर्मल दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो. त्यामुळे आता करूया आपला हायपरलॅप ऑन. तुम्ही राहा रेडी. मित्रांनो आपल्या उजव्या साईडला तो तुम्ही बघता ना छोटा रस्ता, तो आहे इकडचा जुना कशेडी घाट. आणि आता तर मॅक्सिमम काय 99% गाड्या आता ह्याच रस्त्याने जातात, त्यामुळे आता छोट्या घाटातनं बहुतेक गाड्या जातच नाही. फक्त लोकल ज्या गाड्या आहेत ना त्या गाड्या फक्त येणं जाणं करतात. बाकी तुम्ही बघता आतमधून असा घाट रस्ता जातो तो. आपण आता जाणार आहोत बोगद्याच्या दिशेने.
चला आता एंटर होऊया आपण कशेडी बोगद्यामध्ये. आणि तुम्ही बघताय बोगद्याचे ते दोन्ही साईडनी खुले झालेले आहेत. इकडून पण गाडी येते आणि इकडून जाते. दोन्ही साईडला यावेळेला चालू झालेले आपल्याला दिसलेत. क्या आवाज. चलो सध्या बोगदा देखील संपलेला आहे. पण आता बोगद्यातनं बाहेर पडतोय. चला बाहेर आलेलो आहे आपण कशेडी बोगद्यातून. थोड्याच वेळात आता येणार दिवाणखवटी, त्यानंतरला येणार खेड. मगाशी जुना कशेडी घाट आपल्या उजव्या साईडला होता आणि आता आहे डाव्या साईडला. म्हणजे आपण ज्या बोगद्यातनं येतो ना तेव्हा आपल्याला जो घाट आहे ना छोटा घाट आपल्याला वरतून क्रॉस करतो. आपल्या समोर लिहिलेलं आहे पणजी 350, रत्नागिरी 196 आणि खेड 19. रत्नागिरी 196 जे लिहिलेलं आहे ना ते चुकीचं आहे, कमी आहे. बाकी समोर आपल्या कोकण रेल्वेचा ब्रिज आलेला आहे. ट्रेन तर आपल्याला जेव्हापासून आपण निघालो आहे ना तेव्हापासून एकदा पण दिसलेली नाही आहे. काय माहिती आज काय असा इश्यू झाला आहे, एकदा पण ट्रेन नाही दिसली. तर आता दिसते का बघूया. पाय तर आपण इकडं 5 मिनटं थांबूया, थांबून बघूया ट्रेन दिसते का. तर तरीसुद्धा नाही दिसली तो क्या कर सकते, निकल नाही का आगे. चला इथं थोडं 5 मिनटं थांबूया, ट्रेन दिसते का बघायला. नाही दिसली की निघायचं. फायनली ट्रेन दिसलेली आहे. ट्रेन आहे चंदीगड तिरुवनंतपुरम एक्सप्रेस. तब्बल 10 मिनटं वाट बघावी लागली या मोमेंटसाठी. चलो बाय. पणजी सरळ, खेड सरळ आणि दिवाणखवटी रेल्वे स्टेशन डाव्या बाजूला. मित्रांनो आता आपण क्रॉस केलं आहे खेड आणि इकडे बोर्ड लिहिलेला आहे खेड रेल्वे स्टेशन उजव्या साईडला. वाजले जाता 11:26 आणि इकडं आपण पोहोचायची वेळ ठेवलेली 11:30ची. तर 4 मिनटं आपण लवकर आलेलो आहे खेडला. आज क्या बात आहे, आज म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण या तर ऑन टाईम पोचतो आहे, तर वेळेच्या अगोदर पोचतो आहे, चांगली गोष्ट आहे. इकडे शिवशाही बस उभी आहे गुहागर पनवेलची. आपल्या समोर आहे खेड रेल्वे स्टेशनवरचा ब्रिज. स्टेशनमध्ये तर फक्त मालगाडी उभी आहे, कोणती पॅसेंजर गाडी उभी नाही आहे. त्यामुळे आपण आता इकडं थांबत नाही आहे. या बाजूला आहे रेल्वे स्टेशन आणि जसं आपण खेड सोडणार तसं सुरू होणार आहे भोसते घाट. हालाकी जास्त मोठा नाही आहे, एक मोठं वळण आहे, त्यानंतरला छोटी मोठी वळणं आहेत, नंतरला घाट लगेच संपतो. इकडे गुहागरवरून भांडुपला जाणारी एस टी बस. इकडं लिहिलेलं आहे भोसते घाट सुरू. हा आहे भोसते घाट आणि घाटाच्या जस्ट मोठ्या वळणाच्या इथूनच आहे ना पूर्णपणे खेड सिटी दिसते. लय भारी वाटतो व्ह्यू, पण गाडी आपली त्या साईडला हवी तर तो व्ह्यू दिसणार. या साईडनं काहीच व्ह्यू दिसत नाही.
त्या बाजूला आहे खेडची सिटी. चलो फटाफट भोसले घाट करते एक क्रॉस. या ठिकाणाहून चिपळूण जेमतेम 10 ते 12 किलोमीटर असेल आणि सध्याला सुरुवात झालेला आहे इकडचं परशुराम घाट. हा बघताय तुम्ही मोठा वळण डायरेक्ट जाणार आहे घाटामध्ये. देन घाट कंप्लीट झाला की सुरू होणार चिपळूण सिटी. आपण आता परशुराम घाटाच्या टॉप पॉईंटवरती आलेलो आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता बोर्ड लिहिलेला आहे परशुराम मंदिर. इकडचं प्रसिद्ध परशुराम मंदिर जे आहे ना त्या बाजूला आहे डावी साईडला. इकडून जो व्ह्यू दिसतोय ना काय सांगू म्हणजे नेक्स्ट लेवल व्ह्यू दिसतोय. कॅमेरात दिसते की नाही माहीत नाही, पण ती जी नदी आहे ना लय जबरदस्त दिसते आणि त्या बाजूला दिसते चिपळूण सिटी. आणि आता आपण फक्त घाट उतरतच जाणार आहे चिपळूण येईपर्यंत. दुपारच्या वाजलेत 12:14 आणि जस्ट आपण चिपळूण शहरात एंट्री केलेली आहे. आणि शहरात एंट्री केल्या आपल्याला जराशी ट्रॅफिक बघायला भेटली आहे. कारण की पुढून एक फाटा जातो पाटण साताराच्या दिशेने. अरे बापरे, जायला जागा नाही. इथून बघूया. अरे बापरे, इकडे पण गाडी. सुटल्या उजव्या साईडच्या रस्त्याने चिपळूण शहरात जाता येतं, पण आपण शहरात नाही जाणार आहे तर डायरेक्ट हायवेवरूनच बाहेर पडणार. यार बाहेर पडायला द्या. आता छोट्या रस्त्यावरती जर एस टीच्या मागे रवलो ना तर वांदे लागतं. ते तर कसं असतं, धूळ उडते नुसती. काम करूया, ती का जाऊच देऊया अगोदर. आता बरं आहे. तर सरबतवाले होते, सरबतवाले कुठे गेले? पेट्रोल पंप जर आला. हां, इकडे सरबतवाले आहेत, त्यांच्याकडे आपण सरबत पितो नेहमीच जेव्हा आपण येतो तेव्हा, आणि आजही पिऊया. चला गाडी लावूया जरा साईडला. गाडीला पण जरा आराम आणि आपल्याला पण जरा थंडावा भेटेल. कोकम सरबत आहे, त्या कोकम सरबत आहे. उन्हामुळे केसाचा अवतार बघा. वाट लागली हेल्मेट ठेवून. कसं हेल्मेट सेफ्टीसाठी जरुरी पण आहे आणि उन्हामध्ये असं घामाघूम झालेली केस. राहू दे, सरबत पिऊया. लय बरं वाटलं जरा. तर बघू शकता मला बाजूला चिपळूणचं जे फ्लायओव्हर आहे ना मेन, त्याचं अजूनही बांधकाम चालू आहे, पूर्ण झालेलं नाही आहे काम. आणि वाजले जाता दुपारचे 12:21. आतापर्यंत आपण टोटल किलोमीटर कवर केलेत 204 पनवेलवरून.
कणकवलीतून आता असेल 200 किलोमीटरच्या आसपास, म्हणजे आत्तापर्यंत आपण अर्धा किलोमीटर आपले कवर केलेले आहेत, अर्धं डिस्टन्स. 12:30चा टाईम होता आपला चिपळूणला पोचायचा, तर 12:21 झालेत, म्हणजे आपण आताही टायमावरती चालतो आहे. पोलादपूर ते चिपळूणपर्यंत हायवेबद्दल बोललं गेलं ना तर काहीच इश्यू नाही. 90% जो हायवे आहे ना आपला खूप चांगला आहे. फक्त मध्ये छोट्या छोट्या ठिकाणी आपल्याला काम बघायला भेटतं अजूनही. आणि मध्ये परशुराम घाटात दरड पण कोसळलेली, त्यामुळे एक साईड जी आहे ना टॉप पॉईंटची परशुराम घाटातली, त्याचं काम अजूनही चालू आहे. बाकी घाट तर एकदम ओके आहे, काही इश्यू नाही आहे. आता बघूया चिपळूण ते संगमेश्वरचा टप्पा कसा असतो आहे. आता आपण एंटर होतो आहे संगमेश्वर सिटीमध्ये आणि समोर बघताय तुम्ही कोकण रेल्वेचा ट्रॅक जातो आहे. जस्ट 10 सेकंड अगोदर 10103 मांडवी एक्सप्रेस संगमेश्वरला गेलेली. जर असं लेट झालं नाही तर इकडून खूप छान व्ह्यू दिसला असता मांडवी एक्सप्रेसचा. खैर जाऊ द्या, आता स्टेशनमध्ये ती पोचलेली आहे. आपण यायला जर असं उशीर केलं. ह्या बाजूला आहे संगमेश्वर रोडचं रेल्वे स्टेशन. आणि धूळ बघा अचानक, अरे बापरे धूळ. संगमेश्वरची सिटी आहे तिथून 3 ते 4 किलोमीटर असेल. आता त्याच्या अगोदर येईल शास्त्री पूल. तिथं जरा थांबूया, चहा पिऊया, देन आपली गाडी पुढं सोडूया. हे बघा संगमेश्वर रेल्वे स्टेशन. आता आपण आलो आहे संगमेश्वरच्या शास्त्री पुलावर. आणि तुम्ही लेफ्ट साईडला बघताय, हा आहे जुना शास्त्री पूल आणि हा आहे नव्याने बांधलेला शास्त्री पूल. मागच्या वेळेला आलं तर आपण त्या पुलावरनं गेलेलो, तेव्हा ह्या पुलाचं बांधकाम चालू होतं. हे काय सगळं चेंजेस झालेलं आहे इकडं. अगोदर तिकडं आम्ही चाय प्यायला थांबायचो, आता हे सगळं बोलतं ना बायपास होऊन आता डायरेक्ट असा टर्न दिलेला आहे. चला आपण जाऊया त्या साईडला, चहा पिऊया जरा. चहा आहे ना. खरं सांगू ना, आता ही धूळ बघून आहे ना इथून जायचं मनच करत नाही. ट्रेलर दिसलेला आहे आपल्याला हातखंब्यापर्यंतचा. बापरे, जाऊ दे म्हणजे चाय पिऊया, थोडं टेन्शन कमी होईल. वाजले आता दुपारचे 1:30 आणि जस्ट चाय पिऊन झाल्याच्या नंतरला आता निघालो आहे संगमेश्वरच्या दिशेने. बघते तुम्ही नवीन शास्त्री पूल आणि ह्या बाजूला आहे धूळ, नुसती धूळ. अरे रे 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 रे, ये तूफान आ गया, अरे बाप रे. झालं, ट्रेलर आपल्याला दिसलेला आहे हातखंब्यापर्यंतचा. आणि दुसरी गोष्ट जेव्हा मी त्यांना विचारला ना दुकानवाल्यांना की हातखंब्याचा रोड कसा आहे, तर त्याने माझा डाऊटच क्लिअर केला. हमेशा के जैसा भाई, हालत खराब आहे रोड का. बोललो आता काय करणार. 2दा असंच मी विचारलेलं की हातखंबा चांगला झाला आहे की नाही, तर नाही बोललेले. तर म्हणून मी वेगवेगळे रस्ते ट्राय केलेले. एकदा साखरपावला ट्राय केलेला, 2दा निवळीवाला ट्राय केलेला. पण आता विषय असा आहे की मन तर करत नाही हातखंबा मार्गे जायचा. पण आता एकदा बोललो आहे की आता शॉर्टकट मारणार नाही ह्या व्हिडिओमध्ये, तर चला रिस्क घेऊया आता थोडी. जास्त रिस्क म्हणजे रिस्कचं काय आहे, धूळ जास्त भेटणार आणि खड्डे जास्त भेटणार जास्तीत जास्त. चला बघूया. तरी मला त्या दुकानदाराने सांगितलेलं की इकडून जाकादेवी मार्गे रस्ता आहे करपुडेवरून, तिथून बोलले 4 किलोमीटर वाढतील पण रस्ता चांगला आहे. मी बोललो आता तो जरी रस्ता मारला तरी तो वेगळा रस्ता होणारच.
त्यामुळे आपला विषय जो आहे ना, मेन मुद्दा मुंबई गोवा हायवेवरचा, तो साईडला राहणार. तो बोललो आता चला घेऊया रिस्क आणि घालूया गाडी हातखंब्या मार्गाने. बघूया, जो होगा सो देखा जाएगा. दोस्तों, आप सभी का लद्दाख में स्वागत है. जर तुम्हाला लद्दाखला जायचं आणि गाडीच्या सस्पेन्शनची जर टेस्ट करायची असेल ना, तर तुम्ही ह्या रस्त्यावर आणू शकता. नुसतं आदळ होते इकडं, त्यात धूळ. खरं सांगू ना, मला खड्ड्यांपेक्षा आहे ना धुळीशी जास्त नफरत आहे. एक टाईम मी खड्डे पचवून घेईन, पण ही धूळ नाही मला पचत. आता आपण आलो आहे संगमेश्वरच्या बस स्थानकाच्या इकडे. ह्या बाजूला संगमेश्वरचं बस स्थानक आणि जस्ट लेफ्टला जो रस्ता जातो ना, तो रस्ता जातो देवरुख साखरपा मार्गे वाटूळ लांजाला. म्हणजे लांजाला पण बाहेर पडतो आणि एक रस्ता वाटूळला बाहेर पडतो. तर तुम्हाला जो बेटर वाटेल तो तुम्ही रस्ता मारू शकता. बाकी मी रस्ता विचारलेला हातखंब्याबद्दल तर बोलले की खराबच आहे. त्यामुळे जर 4 व्हीलर वगैरे असेल तुमच्याकडे, 2 व्हीलरने येत असाल तर अवॉइड करा. मी त्याच रस्त्याने जातो आहे हातखंब्याचा, कारण की रस्ता दाखवायचा आहे सध्या कसा झाला आहे, काय काम चालू आहे. आणि जर तुम्हाला हा रस्ता नाही मारायचा ना, तर पुढून एक निवळी करून एक गाव आहे, तिकडून देखील एक फाटा जातो, तो डायरेक्ट पालीला बाहेर पडतो. तो देखील रस्ता चांगला आहे. वाजले आता दुपारचे 1:37. गाडी आपली सध्या ऑन टाईम चालते. 1:30चा टाईम होता तसाही संगमेश्वरला यायचा आणि आतापर्यंत 250 किलोमीटर कवर झालेले आहेत. कसं आहे, संगमेश्वरच्या सुरुवातीला जेवढी धूळ भेटली ना, ती डोकंच खराब झालं. त्यामुळे आता धुळीसाठी होऊया प्रिपेअर. सगळ्यात पहिले तोंडावर पाणी मारूया. लय भयंकर आहे. थंड पाणी घेतलेलं, कधी एवढं गरम पाणी झालं माहीत नाही पडलं. अब सही. आता काय धूळ जरी आली ना तरी का वांदे नाही. बाकी हेल्मेटला तर आपल्या काच आहे, त्यामुळे डोळ्यांना पण काय त्रास होणार. आपलं सेटअप झालेलं आहे रेडी. आता फक्त काच खाली केली की काम भारी. मित्रांनो, जर तुम्हाला हातकंबा मार्गे जायचं नसेल तर तुम्ही डाव्या बाजूला बघताय, ह्या रोडने पण तुम्ही पालीला बाहेर पडू शकता. हा रोड जो आहे ना, तो निवळी गावातनं जातो, बाजूवाला डाव्या हाताकडचा.
हालाकी मी दोनदा गेलो त्या रस्त्याने. आपण कसं हातखंबा साईडचा रोड दाखवायचा आहे म्हणून आपण तो छोटा रस्ता मारत नाही. बाकी तो रोड आहे ना खूप छान आहे. मागच्या वेळेला मी तिथूनच गेलेलो. तो रोड आपल्याला डायरेक्ट पालीला बाहेर काढतो. हा रोड कंप्लीट झाल्यावरती तर काय प्रॉब्लेमच नाही. पण जोपर्यंत इथं काम चालू आहे ना तोपर्यंत जर तुमच्याकडे बाईक असेल तर तुमच्यासाठी तो रोड एकदम बेस्ट आहे पालीला बाहेर पडण्यासाठी. आता आपण हा रोड बघूया हातखंब्यापर्यंत कसा आहे. आता आपण पोचलो आहे हातखंब्याला आणि माझ्या उजवीकडे तुम्ही बघू शकता हा जो रस्ता आहे ना तो रत्नागिरी सिटीमध्ये जातो, जो इथून 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावर असेल आणि रेल्वे स्टेशन 6 ते 7 किलोमीटरवर आहे. आणि रस्ता तर तुम्ही बघितला असणार संगमेश्वरपासून ते हातखंब्यापर्यंतचा. निवळी फाट्यापर्यंत आहे ना रस्ता जरा खराब आहे, बघितलाच ना तुम्ही व्हिडिओमध्ये. पण निवळी फाट्याच्या नंतरला आहे ना रस्त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. मागच्या वेळेला गेलेलो ना देवगड ते मुंबई तेव्हा तर रस्ता खूपच खराब होता हातखंबा ते संगमेश्वरपर्यंत. 4 व्हीलरवाले जर असाल तर जर तुम्ही या रस्त्याने आलाच आहेत ना तर मुख्य रस्त्याने आलात तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि जर तुम्हाला हा रस्ता अवॉइडच करायचा असेल तर तुम्हाला तो साखरपा, देवरूख, वाटूळ किंवा लांजा मार्गे तुम्ही बाहेर पडू शकता. बाय तुम्ही रस्ता बघा, भलेही डायव्हर्शन आहेत काही काही ठिकाणी पण प्रॉपर रस्ता आहे. फक्त थोड्या ठिकाणी काम चालू आहे अजूनही. समोर बघा, व्ह्यू बघा तुम्ही. अरे बापरे, एकदम अशी तीव्र अशी उतार नंतरला परत तीव्र अशी चढाव. अरे खड्डा, वाचलो. बाकी तुम्ही रस्ता बघा, ब्रिजचं काम चालू आहे इकडे. आता आपण पोचलो आहे पालीला आणि बाजूला तुम्ही बघताय फ्लायओव्हरचं काम चालू आहे. आतापर्यंत तुम्ही संगमेश्वर ते पालीपर्यंतचा रस्ता बघितला असणार आणि विचार पण केला असणार की या रस्त्यावरती गाडी घालायची की नाही घालायची. आता ते तुमच्यावरती डिपेंड आहे. बाकी रस्ता तर तुम्हाला मी दाखवला. आता इकडून एक कन्फ्युजन आहे. हां, ह्या बाजूला जो रस्ता जातो ना तो जातो कोल्हापूरला आणि हा रस्ता जातो गोव्याला. तर आपण जाणार गोव्याच्या दिशेने. आपल्या उजव्या साईडला आहे पालीचं बस स्थानक.
पनवेल येथून 308 किलोमीटरचा डिस्टन्स कवर केल्यानंतरला आपण आता पोहोचलो आहे लांजाला. आणि इकडं आपला पोहोचण्याची वेळ होती 3:30ची आणि आता वाजले 3:20. 10 मिनटं आपण इथं लवकर आलेलो आहे. पहिले याला ओव्हरटेक मारू दे, तेव्हापासून पुढं होता नुसती धूळ अंगावर येत होती. ते एक बरं आहे की इथं पाणी टाकलेलं आहे त्यामुळे धूळ नाही. बाकी हा आहे लांजाचं बाजारपेठ. खड्डे पण भरपूर आहेत इकडे. आणि बघ त्या बाजूला फ्लायओव्हरचं काम अजूनही झालेलं नाही आहे. आपल्या डाव्या बाजूला आहे लांजाचं बस स्थानक. चला तर आपण आता लांजा सिटी क्रॉस केलेली आहे आणि इथून राजापूरचं अंतर दाखवलं आहे 28 किलोमीटर आणि कणकवलीचं अंतर दाखवलेलं आहे 84 किलोमीटर. आज आपण खूप मोठ्या प्रमाणात टाईम बोलतात ना लेटच केला नाही कुठं. फक्त संगमेश्वरला आपण 10 मिनटं उशिरा होतो. एवढा उशीर झाला ना जेवढं मी एक्सपेक्ट केलेलं. चांगली गोष्ट आहे ही. आता रप्पारप आपली गाडी आता पोचूया कणकवलीला. चलो आता बाकी पाली ते लांजा तुम्ही रस्ता बघितला असणार. कुठं कुठं अजूनही जरासं काम चालू आहे. बाकी लांजामध्ये तर अजूनही हालत खराबच आहे. आणि लांजापासून ते आता कणकवलीपर्यंत आहे ना बघायलाच नको. 90%हून जास्त तर रस्ता छान आहे आपला. एकदम मस्त गुळगुळीत आहे. काहीच टेन्शन नाही. सांगायची गरजच नाही कारण की आपण जेव्हा पण आलो तेव्हा आपल्याला रस्ता छान बघायला भेटला आहे. लांजा ते कणकवलीपर्यंत असेल कुठंतरी थोडं बहुत काम चालू पण एवढा प्रॉब्लेम नसणार. पणजी 181, कणकवली 75 आणि राजापूर 18 आणि इथं लिहिलेलं आहे 17. क्या बात आहे. मित्रांनो वाजले आता 3:57 आणि जस्ट आपण पोहोचलो आहे राजापूरला. आपल्या राईट साईडला आहे राजापूरचं बसस्थानक आणि इकडं आपण पोहोचण्याची वेळ ठेवलेली 4:30ची. अर्धा तास लवकर आलो आहे. त्याचा आता आपल्याला एक रिवॉर्ड पण भेटणार आहे. अर्धा तास लवकर आलेलो सांगतो तुम्हाला पुढं गेल्यावरती. बाकी तुम्ही बघू शकता इकडे राजापूरची सिटी तर नाही बोलता येईल. सिटी तर आतमध्ये आहे. तर कुठं आपल्याला ज्यूस वगैरे दिसतो आहे का? खूप ताण लागलेली आहे. आता आपण थांबलो या ठिकाणी. तर तुम्ही समोर बघताय दर्गा आहे राजापूरची आणि जस्ट बाजूला इकडं आपण लिंबू सोडा घ्यायला थांबलेलो आहे. हालाकी सिटीमध्ये जाणार होतो बोललो नको उशीर होईल. आता लवकर आलो त्याचा गैरफायदा नको उचलायला कारण की आपल्याला अजून एक काम करायचं पुढे गेल्यावरती. त्याला पटपट सरबत पिऊया आणि पुढं निघूया. लिंबू सरबत प्यायल्याच्या नंतरला आपण आपली गाडी काढूया. हालाकी इथं लिंबू सोड्यासाठी गर्दी असल्यामुळे आपल्याला 15 मिनटं वेस्ट गेली आपली. खेर बघूया जाऊया पुढे. आता थोड्याच वेळात येणार आहे इकडची अर्जुना नदी आणि अर्जुना नदीवरचा जो ब्रिज आहे ना तो मुंबई गोवा हायवेवरचा सर्वात उंच असलेला ब्रिज आहे. तो आता मी तुम्हाला दाखवतो. का आला इथंच आहे जास्त लांब नाही आहे. हा आहे मित्रांनो मुंबई गोवा हायवेवरचा सर्वात उंच असलेला नदीवरचा पूल. लय भारी दिसतो इथून. त्या बाजूला आहे राजापूरची सिटी आणि ही नदी बघा तुम्ही. लय भारी दिसतं इथून. आता आपल्या हातात उरले आहेत 15 मिनटं टाईम कवर करण्यासाठी. विचार केलेला इथून एक ड्रोन शॉट होऊन जाऊ दे. खूप दिवसापासून विचार केलेला की इकडचा ड्रोन शॉट काढायचा आहे पण वेळ भेटायचा नाही. आता आपल्याला गाडी लावायला जागा नाही. कसं आहे ब्रिजवरती गाडी लावणं चांगलं नाही. त्यामुळे काम करूया पुढं जाऊया तिथून बघूया पॉसिबल होतं आहे का. आता आपण आलो जस्ट ब्रिजच्या पुढं
माझ्या मागं बघू शकता तुम्ही हा ब्रिज आणि उरलेल्या या 10 मिनटामध्ये जेवढे पॉसिबल होतील तेवढे ड्रोन शॉट काढूया। तुम्ही राहा रेडी आपल्या ड्रोन शॉटसाठी। तर 1 2 3 वाजलेत आता 4:27. ओव्हरऑल थोडक्यात जेवढे होतील तेवढे ड्रोन शॉट काढले आपण। बाकी तुम्हाला ड्रोन शॉट कसे वाटले एकदा पुन्हा कमेंट करून नक्कीच सांगा। आता इथून कणकवली मे बी 1 ते सव्वा तास लागेलच। बघूया आता किती लवकरात लवकर आपण कणकवलीला पोहोचतोय। गाडी चालवता चालवता रस्त्याच्या मध्येच असा बॉक्स पडलेला होता। ॲक्सिडेंटचे खूप मोठ्या प्रमाणात चान्सेस आहेत। त्याला अगोदर करूया साईड, त्याला साईडला करूया। चला बाबा लवकर चला, टाइम कव्हर करूचा असा। फायनली मित्रांनो आपण कणकवलीला पोहोचलेलो आहे। समोरच बोर्ड लिहिलेला आहे कणकवलीचा आणि जस्ट लेफ्ट मारलं खाली गेलो ब्रिजच्या की कणकवली सिटीमध्ये जाऊ आपण। यावेळी आपण कणकवली सिटीमध्ये नाही जाणार आहे, तर डायरेक्ट ब्रिज मारून थांबणार गड नदीच्या पुलावरती पुढच्या, कारण की कणकवलीला आपण जाणार नाही। आपण इथून अजून 10 किलोमीटर लांब ओसरगावपर्यंत जाणार आहे। तर वाजले 5:38 आणि आपण इकडे यायची वेळ ठेवलेली 6ची, म्हणजे जवळपास 20 मिनटं आपण इकडे लवकर पोचलेलो आहे। बाय द वे हा तुम्ही बघू शकता कणकवलीचा ब्रिज, हा पार होऊ दे नंतर आपण बोलूया। चला कणकवली तर आपण पार झालेलो आहे। समोर बघताय तुम्ही कणकवलीची गड नदी, तिला जस्ट पार केलं की वागदेगाव सुरू होतं आणि बाजूने कोकण रेल्वेचा ब्रिज देखील आहे। कसं आहे सिटीमधून आलो असतो, पण कसं आहे सिटीमध्ये घातली गाडी तर 5-10 मिनटं अजून आपल्याला वेळ लागला असता बाहेर येईपर्यंत। म्हणून बोललो आलो तर फटाफट पोचून जाऊया, कारण की आपल्याला व्हिडिओ आहे ना इथं नाही संपवायचा, आपल्याला व्हिडिओ अजूनही खूप कामं आहेत त्यानंतरला संपवायचं आहे। पनवेल येथून 394 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर केल्यानंतरला संध्याकाळी 5:40 आपण पोचलो कणकवलीला। इकडे याची वेळ आपण ठेवलेली 6 वाजताची, पण आज पहिल्यांदा आपण लवकर आलेलो आहे, वेळेच्या अगोदर आलेलो आहे। आपल्या गाडीने आपल्याला सर्व ॲव्हरेज दिलेला आहे पनवेलवरून 87चा दाखवतो आहे। तर मला तर वाटत नाही 87चा, जाऊ दे एवढं डिटेलमध्ये सांगत राहण्यापेक्षा
आपण जाऊया ओसरगावला. तिथे जाऊन जसं आपण पेट्रोल भरलेलं ना तसं पुन्हा एकदा फुल फिल करूया. आता पेट्रोल किती असेल बघूया. बघा पेट्रोल बघताय तुम्ही अजूनही वरतीच आहे. 15 लिटरची टाकी आहे. तर आता बघूया पेट्रोल पंपामध्ये जाऊन पेट्रोल अजून कितीचं म्हणजे जातं आहे. तेवढ्याचं पेट्रोल जाईल तेवढ्या पेट्रोलमध्ये आपल्याला गाडीने इथपर्यंत आणलेलं आहे असं गणित होईल. चला मग आता जास्त टाईमपास न करता निघूया आपण ओसरगावच्या दिशेने. कणकवली येथून आणखीन 10 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतरला आपण आता फायनली पोचलो आहे ओसरगावला. आपला प्रवास इथं पण नाही संपणार आहे. इथून अजून आतमध्ये 2 ते 3 किलोमीटरवरती बोर्डवे गावात आपण जाणार आहे मामाच्या घरी. इथं आपण का आलो ओसरगावला तर पेट्रोल भरायला. आतापर्यंत गाडी आपली चाललेली आहे 402. तर जाईपर्यंत 403 किलोमीटर होईल पनवेलवरून. आणि प्रॉपर पनवेलवरून पण नाही तुम्हाला दाखवलंच असणार. पळसपेला मी पेट्रोल भरलेलं तिथून मी मीटरला रिसेट केलेलं. जर प्रॉपर पनवेलमधून आलो असतो ना तर हे 405 किंवा 406 किलोमीटर झाले असते. तर बघूया पेट्रोल पंपमध्ये जाऊया. 403 किलोमीटरचा आपण हिशोब लावूया की आपल्या गाडीने आपल्याला इथं किती पेट्रोल खाल्लं आहे आणि किती खर्चात पोचवलं आहे. पेट्रोल भरण्या अगोदर तुम्ही किलोमीटर चेक करू शकता 403.3. तर ह्या किलोमीटरमध्ये आपण हिशोब लावणार आहे. तर पेट्रोल भरून घेऊया. हां ते बघून माहीत पडेलच इथे. जाऊ द्या. जाऊ दे वाढवा ते जाणार अजून. ते एअर पकडत जाते ना खाली. तेवढं काय झाली फुल झाले. आता 1 मिनिट फोटो काढू देत मला. मित्रांनो हे बघा पनवेला इथून 407 किलोमीटर. आपली गाडी शो करते 403 किलोमीटर. की आपण पळसपेला आहे ना गाडीचा मीटर रिसेट केलेला. पळसपेवरून पनवेल 4-5 किलोमीटर असणारच. तर तुम्ही बघू शकता इकडे 407 किलोमीटर. आपली गाडी चालली आहे 403 किलोमीटर. आणि पेट्रोल भरलेलं तेवढं आपण पेट्रोल पुन्हा फिल केलेलं आहे तुम्ही बघू शकता इकडे. तर हे जे पेट्रोल आपण भरलं आहे ना इकडे ते 540 रुपयाचं भरलेलं आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट तर मुंबईवरून मी इथे 540 रुपयात पोचलेलो आहे. आणि लिटर किती दाखवलं आहे बघा. पेट्रोल मी भरलं आहे 540 रुपयाचं आणि लिटर दाखवतं आहे 5.11. म्हणजे 5.11 लिटरमध्ये आपण पनवेलहून इथपर्यंत पोचलेलो आहे. आपली गाडी शो करते 87चा ॲव्हरेज. आणि आपण मोबाईलमध्ये जेव्हा हिशोब लावला तर 5.11 ठेवूया. हां 403 किलोमीटर गाडी चालली आहे. 5.11 लिटरचं फ्यूल खाल्लं आहे. आणि ॲव्हरेज बघताय तुम्ही 78.86. म्हणजे जवळपास 80च्या आसपास आपल्याला आपल्या गाडीने ॲव्हरेज दिलेलं आहे. त्याचं रिझन काय सगळ्यात मोठं म्हणजे आपण गाडीची स्पीड आहे ना ती अंडर 60च ठेवलेली. जर 60च्या वर कंटिन्यू पळत राहिलो असतो तर तेच 78चा मायलेज आपला 60-55पर्यंत गेला असता. बघितलं असणार तुम्ही आपल्या गाडीने आपल्याला कशा प्रकारे ॲव्हरेज दिलेलं आहे, किती खर्चात आणलेलं आहे तुम्ही समजून गेले असणार. कसं आहे ना काहींना प्रश्न पडला असेल की एवढा ॲव्हरेज दिला कसा काय. तर कसं असतं गाडी स्पीडमध्ये पळवायची नसते. 40, 50, 60 भारी 60 त्याच्यावरती गाडी स्पीड पकडली ना तरी पेट्रोल जास्त खाते. तर त्याच्याने कसं ॲव्हरेज कमी होतो. तर मी गाडी नाही आज 60च्या वर आणलीच नाही. हा फक्त राजापूरच्या नंतरला 60-70 गेलेली. पनवेलहून आपण गाडी सोडलेली सकाळी 5 वाजता. कणकवलीला आपण आलो 5:40 म्हणजे टोटल 12.5 तास आपल्याला प्रवासामध्ये गेलेले आहेत. जर राजापूरला आपण अर्धा तास घालवलं नसताना एक्स्ट्रा
तर प्रॉपर 12 तासात आपण पोहोचलो असतो. तुम्हाला काय माझ्याकडून व्हिडिओमध्ये बोलायचं राहिलं असेल ना, मला कमेंट करून सांगा. आता काय आठवत नाही मी काय बोललो आणि काय नाही बोललो आहे. तुम्हाला एकदा कळवा. काय प्रश्न वगैरे असतील ना मला तुम्ही विचारू शकता. विचार केलेला हा व्हिडिओ मी बोर्डेवे गावात जाऊन एंड करीन, पण असं पॉसिबल नाही आहे कारण की मेमरी कार्डमध्ये स्टोरेज खूप कमी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ ना आपण इथंच एंड करणार आहोत. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माहिती आहे ना, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. खूप मेहनत घेतली या व्हिडिओमध्ये, तुम्ही बघितलं असणार. इन डिटेल व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि चला आता लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओत एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत बाय.